ज्यावेळेस ह्या नवीन व्हरायटी आम्ही ज्यावेळेस लागवडी करतो तर ही प्रेरणा आम्हाला आमच्या वडिलांकडूनच भेटली. कारण की वडिलांना रिस्क घ्यायची सवय, नवीन नवीन काहीतरी आपल्या शेतामध्ये करायची सवय या, तर तीच आम्ही परंपरा पुढे चालू ठेवतोय की नवीन नवीन काहीतरी करायला आपण केलं पाहिजे आणि त्यातून चांगलं उत्पन्न देखील मिळतंय आणि आपली आर्थिक समृद्धी देखील भेटते. मंडळी नमस्कार. सध्या मी उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या भागामध्ये त्या ठिकाणी आहे. जे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यासाठी वरदानी ठरतं, याच उजनी धरणाच्या बॅकवॉटरला वाशिंबे नावाचं गाव आहे आणि वाशिंबे नावाच्या गावामध्ये इंजिनियर असलेल्या अभिजित पाटील नावाच्या तरुणाने त्या ठिकाणी केळी शेतीमध्ये हटके प्रयोग केला आहे. मंडळी, अभिजित पाटील यांच्याकडे लाल केळी होती, वेलची केळी होती, पण अभिजित पाटील यांनी आपल्या मित्राच्या सहकार्यातनं बाहेरनं रोपं मागवली आणि निळी केळी ब्ल्यू जावा नावाचं व्हरायटी या ठिकाणी 2 एकरमध्ये फिलवली. व्हॅनिला आईस्क्रीमसारखी चव असणारी ही केळी आणि मंडळी, ह्या केळी शेतीचा प्रयोग पाटील साहेबांना एवढा त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला की 100 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी या केळीला त्या ठिकाणी दर मिळतोय. 2 एकरामध्ये 30 ते 35 लाखाचं उत्पन्न अभिजित पाटील या तरुण शेतकऱ्याला होणार आहे. इंजिनियर झाल्यानंतर नोकरी न करता आपली जी पारंपरिक शेती होती या शेतीला आधुनिक केलं, हायटेक केलं आणि या हायटेक शेतीमधून आता अभिजित पाटील वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी करताय. अभिजित पाटील यांनी केलेला हा ब्ल्यू जावा केळीचा, निळ्या केळीचा प्रयोग हा कदाचित सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील हा पहिला प्रयोग असेल असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही. कारण भारतामध्ये अजून तरी निळ्या केळीचा ब्ल्यू जावाचा प्रयोग कुठेही झालेला नाही. त्यामुळे हा भारतातील पहिला प्रयोग करण्याचा मान वाशिंबेमधील अभिजित पाटील या तरुणाला या ठिकाणी मिळाला आहे. 2 एकर ही वाहन त्या ठिकाणी लावले आणि ज्या ज्या व्यापाऱ्यांना सॅम्पल पाठवलं ते व्यापारी अभिजित पाटलांच्या मागे हात धुवून लागले. जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रामधील पहिला हा असा तरुण शेतकरी मंडळी आहे की या तरुणाने पिकवलेल्या मालाच्या मागे व्यापारी लागले. एरवी व्यापाऱ्याच्या मागे शेतकऱ्यांना लावावं लागतं, पण या सगळ्याला अपवाद त्या ठिकाणी अभिजित पाटील ठरले. कारण यांनी पहिला प्रयोग या ठिकाणी केला ब्ल्यू जावाचा. आजपर्यंत अनेक प्रयोग केले, पण ब्ल्यू जावा निळ्या केळीचा पहिला प्रयोग केला आणि तोही प्रयोग या ठिकाणी सक्सेस करून दाखवला. निळी केळी आपण पाहिली नसेल आजपर्यंत, लाल केळी बघितली, पांढरी केळी बघितली, पण दिसायला पूर्ण हा घड मंडळी निळा आहे. या ठिकाणी पूर्ण निळ्या कलरची ही केळी लक्षात ठेवा आणि व्हॅनिला आईस्क्रीमसारखी चव देणारी ही केळी बाजारामध्ये हटक्या रूपामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे आणि चांगली मागणीसुद्धा या केळीला त्या ठिकाणी होणार आहे. अभिजित पाटील यांना ही संकल्पना कशी सुचली आणि या केळीची लागवड कशी आहे, उत्पन्न कसं आहे, इतर वाहनापेक्षा काय वेगळंपण आहे, ही सगळी माहिती इंजिनियर असलेल्या पण सध्या शेतीमध्ये त्या ठिकाणी टॉप मोस्ट असलेल्या अभिजित पाटील नावाच्या तरुणाकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार पाटील साहेब, नवीन नवीन प्रयोग तुम्ही करताय. पहिले लाल केळीचा प्रयोग केला, पुन्हा वेलची केळीचा केला, आता ही ब्ल्यू जावा निळी केळी. कसं काय संकल्पना? ॲक्च्युली ज्यावेळेस आम्ही नवीन व्हरायटी महाराष्ट्रामध्ये आणल्या होत्या पहिल्यांदा, वेलची केळी, लाल केळी, रेड बनाना, तर ही सक्सेसफुल झाल्या आणि मार्केटमध्ये त्याला चांगलं देखील रेट भेटलं. आज जर बघायचं म्हणलं तर माझ्या गावामध्ये जवळजवळ 1000 एकर किंवा पंचकृषीमध्ये 1000 एकरवर वेलची केळीची लागवड आहे. वेलची केळी बरं. तर ती पुणे, मुंबई आणि रिटेल मॉलला जे रिलायन्स, टाटा आहेत त्या कंपन्यांना ती केळी जाते. तर असं असताना माझा एक मित्र US ला, तर त्यांनी मला फोटो पाठवले ते व्हॉट्सअपला की म्हणला की ही US मध्ये एक्झॉटिक फ्रुट्समध्ये ही केळी मोडली जाते. म्हणला ह्याला निळी केळी किंवा ब्ल्यू जावा केळीनी असं तिथं समजलं जातं म्हणला. तर त्यांनी मला फोटो पाठवला, म्हणला ह्या केळीची तू लागवड कर. तर म्हणला अरे बाबा, हे जी रोप आपल्या इंडियामध्ये भेटत नाहीत. बरोबर. तर मी म्हणलं तू बघ कुठं भेटत असतील तर ती मला रोपांविषयी काय माहीत नाहीये. तर मला तू बघ, ह्या केळीला चांगला रेट आहे आणि ह्याची चव देखील एक फ्लेवर त्याचा व्हॅनिला आईस्क्रीम सारखा लागतो आणि ह्याला प्रचंड डिमांड आहे. तर तो म्हणला की अमेरिकेमध्ये आपल्या भारतीय चलनात 900 रुपये किलो हा दर आहे तिथं. 900 रुपये किलो आपल्या भारतीय चलनामध्ये. तर म्हणला आपल्या भारतात तर ती 100-150 तर गेली पाहिजे. बरोबर. तर असं असताना मी राजन बायोटेक कंपनी आहे, तर त्यांच्या CMD मॅडम आहेत भाग्यश्रीताई पाटील आणि अमय पाटील, यांना मी कॉन्टॅक्ट केला, अमय दादांना, की त्यांना फोटो पाठवलं की मला ह्या व्हरायटीची मला लागवड करायची, तर ह्याचे प्लांट्स तुम्ही उपलब्ध करून द्या. तर त्यांनी
पहिल्यांदाच ब्ल्यू जावा हे जे परदेशी वाहन त्यांनी आपल्या भारतामध्ये त्याचे कंद आणले आणि त्याच्यापासून राजन बायोटेकने हे प्लांट्स तयार केले. तर मी त्यांच्याकडनं ते प्लांट्स घेतले. तर 2 एकरसाठी जवळजवळ मी 2700 प्लांट्स घेतले. किती बाय किती लागेल? 7x5 वर 7x5 वर 2.2 एकर रेग्युलर सारखीच लागवड आहे. पण माहित नव्हतं की हे बंच कधी बाहेर पडणार आहेत, कुठल्या महिन्यात ह्याची येऊन सुरू होणार आहे, तर ह्याची हाईट किती जाते, तर ह्याचा कलर. लागवड 27 मेला. सुरुवातीला काय केलं की 27 मेला 800 रोपांची लागवड केली आणि नंतर 27 जूनला एक 1400 ते 1500 रोपांची 1600 रोपांची लागवड केली. तर म्हणलं की एकदा जर लागवड केली तर माहित नाही आणखी मार्केटिंग कुठं जाईल, कसं जाईल, काय नाही. तर ह्याचं ऍक्च्युली काहीच माहिती नव्हतं की कुठल्या महिन्यात बाहेर पडेल, हाईट किती जाईल, ह्याचा नक्की निळाच कलर बाहेर पडेल का. तर ही एक रिस्कच होती. तर मी कंपनीकडनं 35 रुपयाला हे रोप घेतलं. तर कंपनीकडनं मी 2700 रुपये घेतले होते. खत पाणी व्यवस्थापन आपल्या रेग्युलर केळीसारखं? खत पाणी व्यवस्थापन रेग्युलर केळीसारखंच आहे. सुरुवातीला शेणखत, कोंबड खत आणि मळी वगैरे जास्त प्रमाणात वापरली, कारण की म्हणलं नत्राचं जर प्रमाण जास्त झालं तर हाईट जास्त जाऊ शकते, म्हणून थोडं रासायनिक प्रमाण थोडं कमी ठेवलं आणि जास्तच जे आपण जे म्हणतो ना रबडी, जीवामृत, शेणखत, कोंबड खत हे जास्त प्रमाणात टाकलं सुरुवातीला. तर ऍक्च्युली आम्ही वाट बघत होतो आतुरतेने, कधी येईन, कधी सुरू होईल. आम्ही सारखं बघायचो की बाबा कधी गुच्छात आलाय का एखादा बंच, की कधी बाहेर पडतोय. ज्यावेळेस नोव्हेंबर 15 तारखेला ज्यावेळेस बंच आम्हाला दिसायला लागला गुच्छामध्ये की बाहेर पडायला लागले, त्यावेळेस उत्सुकता होती की खरंच निळागर बाहेर पडतोय का. तर मला आपल्या भारतामध्ये ही पहिल्यांदाच लागवड केली असल्यामुळं आपल्या भारतातलं वातावरण हे थोडं उष्ण असतं. बरोबर. आणि म्हणलं ह्या आपल्या भागामध्ये येते का नाही नक्की. तो कलर बॅकवॉटरचा परिसर आहे सगळा पाण्याचा आणि थोडं दमट वातावरण राहतं. तर म्हटलं आता काय माहिती कसं बंच बाहेर पडतोय. जस्ट बंच बाहेर पडायला सुरुवात झाली तर हळूहळू त्याचा निळसर कलर आम्हाला दिसायला लागला. त्यावेळेस म्हणलं की आहे बाबा सक्सेस होतोय आपला प्रयोग सक्सेस. आणि ज्यावेळेस पूर्ण बंच ज्यावेळेस बाहेर पडायला लागले, एक 15 दिवसाचा कालावधी केला, तर एक आकाशी कलर सारखा तो कलर आम्हाला दिसायला लागला की म्हणलं बाबा आपला प्रयोग हा सक्सेस होतो. कसा कलरचा होता तो पोटचा? फुल वगैरे? ते फुल वगैरे साध्या केळी सारखंच होतं, पण ज्यावेळेस फुलामधला जो फणी असते तर त्यावेळेस आम्ही असं फुलातलं फणी बघायचो की बाबा कलर कसा आहे ह्याचा नक्की. ज्यावेळेस ती बाहेर पडत होती त्यावेळेस थोडासा निरसळ कलर आम्हाला दिसायला सुरुवात झाली की बाबा नक्की होतोय हा प्रयोग सक्सेस. मग ज्यावेळेस पूर्ण बंच बाहेर पडला आणि ज्यावेळेस बंच फुगायला लागला त्यावेळेस त्याचा कलर बी ऑटोमॅटिक त्याला दाट येत चालला, म्हणजे निळा कलर येत चालला. मग हे झाल्यानंतर मग ऍक्च्युली ही 27 मेची लागवड केलेली 15 नोव्हेंबरलाच बाहेर पडली. म्हणजे ऍक्च्युली 5.5-6 महिन्यातच ही केळी बाहेर पडते. आणि याची हाईट देखील जास्त जात नाहीये. आपल्या एका साधी केळी सारखी पेक्षा थोडं जास्त हाईट, म्हणजे 10-12 फुटापर्यंत ह्याची हाईट जाते. आणि मग बाहेर पडल्यानंतर मग ह्याचा आम्ही मार्केट शोधायला सुरुवात केली की बाबा आता बाहेर तर पडली, सक्सेसफुल तर झाली. आणि आम्ही ज्या राजन बायोटेकच्या CMD मॅडम आहेत भाग्यश्रीता पाटील आणि अमय दादा यांना देखील इन्फॉर्म केले की तुम्ही जे वाहन भारतात मागवलं ते सक्सेसफुल झाले. आणि मग विक्रीची कशी व्यवस्था करायची, मग ह्याचा आम्ही थोडंसं कंपन्यांना सर्च केला की आम्ही हे नवीन वाहन पहिल्यांदाच भारतात लावली आहे, त्याला ब्लू जावा निळी केळी म्हणतात. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा थोडा फ्लेवर व्हॅनिला आईस्क्रीम सारखा आहे, ह्याच्यापासून आईस्क्रीम देखील बनवतात. आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन जास्त प्रमाणात आहे, जे आरोग्यदायी फायदे आहेत की पोटॅशियम, व्हिटॅमिन C, फायबर हे जास्त प्रमाणात हे केळीमध्ये आहे. तर ज्यावेळेस एक नोव्हेंबर 15 पासून ते मार्च 10 एक 7-8 तारखेला एक आम्ही ज्यावेळेस एक बंच बाहेर पडला होता तो फुगलेला होता, एवढा फुगलेला नव्हता म्हणून सॅम्पलसाठी आम्ही 15 किलो मार्केटमध्ये पाठवलं, पुण्यामध्ये पाठवलं. तर त्यावेळेस त्या व्यक्ती म्हणला की 100 रुपयाला किलो 100 रुपये किलोला ह्याची विक्री होईल. आणि लोकांना देखील आश्चर्यचकित वाटलं मार्केटमध्ये की बाबा ही निळी केळी आली आहे काय. तर आता तो व्यक्ती आम्हाला म्हणतोय की 100 रुपये किलोने आम्हाला जागेवर बांधून द्या. किती माल निघेल सगळं? तर 2 एकरामध्ये 35 टन तरी निघाला पाहिजे. 100 रुपये धरला 35 लाख रुपये झाले अशी आमची अपेक्षा आहे. खर्च किती? खर्च 35 रुपयाला एक रोप घेतलं त्यामुळे सर्वसाधारण एकरी 40
1000 रुपये तर रोपांचाच गेला हा. आणि बाकी ठिबक आणि खत व्यवस्थापन खत तर घरचंच होतं, शेणखत आणि हे आणि एक ते 1.25 लाखापर्यंत एकरी खर्च गेलाय. बर. आणि 35 लाख उत्पन्न ही आम्हाला भेटण्याची आमच्या अपेक्षा, त्याच्यापेक्षा जास्त भेटावं. 100 रुपयापेक्षा भेटतो. तुम्ही एकच व्यापारी बघितला आता? एकच व्यापारी बघितलाय आणि कंपन्यांना देखील एक सॅम्पल दिलंय की बाबा की आता शेवटी म्हणजे सरासरी अंदाज 100 रुपयाचा आपल्याला आला. हा सरासरी ॲव्हरेज तर 100 रुपये किलो हा रेट भेटावा. मग घड हे ठेवताना मग कसं इतर केळीसारखे साईज ठेवली का किती कमी काय कसं केलं? नाही हे नॅचरल आहे. जितक्या नॅचरल फण्या बाहेर पडतात 10 ते 11 फण्याच केळीला पडतात. 10 ते 11 फण्याच राहतात. काय काय लोक आता खालनं काय ते कट करतात, ते G9 कट करतात. बर. कारण की ह्याला काही गरज नाहीये, कारण की ही एक त्याची एक क्षमताच आहे तेवढी. बाकी पाणी वगैरे कसं म्हणजे आपलं रेग्युलर केळी? हा रेग्युलर केळी सारखंच पाणी आम्ही दिलंय. वेगळं काही टेक्निक? वेगळं असं काहीच टेक्निक नाहीये. बर बर. फक्त की जास्त ऑर्गॅनिक त्याच्यावर फक्त भर दिला जास्त. बर. आणि मग बाकीचं काही नाही. आता जस्ट बघा तुम्ही आता बाहेर पडली. 2 एकर हा प्लॉट आहे. 2 एकर प्लॉट. लाल केळीमध्ये तुम्ही सक्सेस झाला, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वेलची केळी पण सक्सेस झाली, अनेक तुमच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी उभे राहिले. आता हाही प्लॉट 99.99% सक्सेस होण्याच्या वाटेवर आहे आणि होईलच सक्सेस. तुमच्याकडे ती टेक्निक आहे, मार्केटिंगचा अभ्यास बी तुम्हाला आहे. मग कसं आता काय वाटतं पुढं काय प्लॅनिंग? पुढं प्लॅनिंग हेच आहे की सध्या केळी कोणाकडे नसल्यामुळं चांगला रेट भेटावा आणि चांगलं ह्याच्या एक माझी सरकारला आणि गव्हर्नमेंटला देखील विनंती आणि की चांगलं मार्केट ह्याला उपलब्ध करून द्यावं. नवीन व्हरायटी आणि चांगलं मार्केट ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस चांगलं रेट भेटेल आणि ज्यावेळेस मेट्रो सिटीमध्ये जे लोक आहेत पुणे मुंबई नागपूर अशा या ठिकाणी ज्यावेळेस त्यांच्या चवीला आणि खाण्याला पसंतीस उतरेल, ज्यावेळेस त्याचं मार्केट वाढेल त्यावेळेस मला एकट्याला न फायदा होता. ज्यावेळेस बाकीचे शेतकरी देखील म्हणतील की ही वाण आणि ही केळी चांगली आहे आणि ह्याचं मार्केट देखील चांगलं आहे, ह्याचं उठाव चांगला आहे आणि ग्राहकांना मागणी देखील वाढत आहे, तर दुसऱ्या शेतकऱ्यांचा देखील त्याचा फायदा होईल. केळी शेतीला असं अडचण काय भासते? आता तुमच्या बॅकवॉटरला तुम्ही आहे म्हणून तुम्हाला पाणी भरपूर आहे, बरेच ठिकाणी लोक केळी शेती करतात, सक्सेस होत नाही. अडचण काय भासते? अडचण हेच आहे की मार्गदर्शनची कमतरता राहते त्यांना. की काही लोकांना माहितीच नाही की कशी लावायची, अंतर किती ठेवायचं, न्यूट्रिशनचं म्हणजे. लागवड हंगाम चांगला कोणता? लागवड हंगाम एकतर जानेवारीपासून ते मार्च दरम्यान आणि एकतर जून जुलैच्या दरम्यान. आणि जमीन कशी? जमीन काळी चालती, मुरमाड बी चालती, लाल बी चालती, फक्त पाणी निचरा होणार अशी जमीन असावी. अंतर कसं पाहिजे? अंतर 7x5 वरच. 7x5 रेग्युलर अंतर किंवा तुम्ही जोडपट्टा देखील लावू शकता. आता ही पहिला माल आहे, याचं पुन्हा पिलं ठेवणे वगैरे कसं रेग्युलर केळीसारखंच करणार? नाही, रेग्युलर केळीसारखं नाहीये. ज्यावेळेस ह्याचा 70-80% माल हार्वेस्टिंग होईल, खोडवा आपण म्हणतो, त्यावेळेस पिलो आम्ही त्यावेळेस धरणार आहे. त्याची ट्रीटमेंट आपल्या रेग्युलर केळीसारखीच ट्रीटमेंट आहे. फक्त फरक असा की ही कलर निळा आहे, ब्ल्यू जावा आपण त्याला म्हणतो, आणि दर पण त्याचा वेगळा चांगला. चांगला राहील. घडाचं वजन किती भरते साधारणतः? आता मागच्या 2-3 दिवसापूर्वीच आम्ही घड कटिंग केला, त्यावेळेस त्याचं वजन जवळजवळ 18 किलो भरलं. बरं, 18 किलो. तो घड इतका साईज बी झाली नव्हती, तर तो 18 किलोचा घड भरला. कारण की केळीची जी फुगण्याची क्षमता आहे ही आपली G9 साधी केळी असते ना त्यासारखीच आहे आणि लेंथ सुद्धा ते केळीचे एकदम थोडी बरोबर सारखीच आहे. त्यामुळे वजन हे केळीचं जास्त भरते या घडाचं. आणि साईज म्हणजे विड्थ म्हणतो ना आपण, साईज जास्त होती, त्यामुळे घडाचं वजन देखील जास्त भरते. घडाला राहतात 10 ते 11 फाण्याच राहतात फक्त घडांना, पण त्याची वजन जास्त भरते. एक ॲव्हरेज म्हणलं तरी 16 ते 18 किलोचा ही घड आम्हाला वाटतं ॲव्हरेज आम्हाला पडेल 16 ते 18 किलो. ब्ल्यू जावा प्रयोग सक्सेस झाला. तुम्ही इंजिनियर होता, काही दिवस नोकरी केली, पण पारंपरिक शेती वडिलांची तिला घेतलं, हातात हायटेक केली. काय वाटतं आज नोकरी सोडल्याचा पश्चाताप होतोय का शेती केल्याचा फायदा होतोय? नाही, शेती केल्याचा फायदा होतोय, कारण की ओपन मार्केट आहे बाहेर आणि माझी ही पहिल्यापासूनच हे राहते की माइंडसेट आपला माल आपणच विकला पाहिजे. बरोबर. आपण टीव्हीला जाहिरात बघतो, कंपनी आपला माल काय करतात, जाहिरात करून आपला माल आपणच विकतात. तसं शेतकऱ्यांनी देखील आपला माल हा आपणच विकला पाहिजेत आणि त्या मालाची किंमत ही शेतकऱ्यांनीच ठरवली पाहिजेत. त्यावेळेस शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल, त्यावेळेस शेतकरी आर्थिक समृद्धी भेटेल. नाहीतर
कापणारे लोक मार्केटमध्ये भरपूर आहेत, भरपूर आहे, फसवणारे फसवणारे भरपूर आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त करून तरुणांनी शेतीमध्ये उतरलं पाहिजेत. आणि ठीक आहे, जुने शेतकरी होते त्यांना मार्केटिंगचं एवढं माहित नव्हतं, काय नव्हतं. शेतकऱ्या मुलांनी पुढे गेलं पाहिजेत आणि स्वतःहून आपल्या मालाचं मार्केटिंग केलं पाहिजेत. ओपन मार्केट आहे, तुम्ही कुठंही, आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, सोशल मीडिया आहे, तुम्ही कुठेही त्याचा वापर करून आपल्या मालाची आपणच किंमत ठरवून योग्य त्या ग्राहकापर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. महाराष्ट्रातला आपण मग अशी म्हणलो, महाराष्ट्रातला भारतातला पहिला प्रयोग आहे का? भारतातला हा पहिलाच प्रयोग आहे ब्लू जावा व्हॅनिला आईस्क्रीमचा. बरं, अजून कोणी पण लावलेली नाही? आणखीन कोणी सुद्धा लावलेली नाहीये. बरं, सक्सेस झाला, सक्सेसफुल होती आपल्या भारतीय वातावरणामध्ये ही केळी सक्सेसफुल होती. समाधानी आहात का? हा, समाधानी आहे, एकदम समाधानी आहे. आणि भरपूर लोकांचे कॉल देखील येत आहेत की आम्हाला ही केळी पाहिजेत. आणि व्यापारी सुद्धा म्हणतात की त्याला द्यायची नाही, मलाच द्यायची, मीच एकटा माझा सगळा उचलेन. व्यापारी मागे लागले, व्यापारी मागे लागलेत की बाबा हीच आम्हाला द्या व्हरायटी. आणि ते व्यापाऱ्यांना देखील फोन यायला लागलेत बाकीच्यांचे की ही केळी बी असेल तर आम्हाला सांगा. तर आहे, ज्यावेळेस तुम्ही काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करता त्यावेळेस तुम्हाला एक चांगलं मार्केट उपलब्ध होतं. आणि आजची नवीन पिढी आहे त्यामुळे त्यांनी ते केलं पाहिजेत. रिस्क घ्या, काय होईल, नफा होईल, तोटा होईल, पण त्यातून नवीन शिकायला भेटेल आणि एक स्वतःचं प्लॅटफॉर्म आणि एक मार्केट देखील उभं करू शकतो आपण. तर मंडळी, आपण पाहिलं अभिजित पाटील नावाचे तरुण शेतकरी, यांच्या नावामध्येच त्या ठिकाणी विजय, जीत हा शब्द त्या ठिकाणी लपलाय. त्यामुळे जिथं हात घालतात तिथं सोनं पिकवतात. यांनी लाल केळीचा प्रयोग केला, सक्सेस झाला. वेलची केळीचा प्रयोग केला, सक्सेस झाला. आता भारतामधला हा पहिला प्रयोग त्या ठिकाणी निळ्या केळीचा यांनी केला आहे. ब्ल्यू जावा नावाची व्हरायटी त्या ठिकाणी विकसित केली, 2 एकरावर लागवड केली आणि हा प्रयोग सक्सेस झाला. 2 एकरामध्ये 30 ते 35 लाखाचं उत्पन्न अभिजित पाटील यांना मिळण्याची अपेक्षा आहे. कारण एका व्यापाऱ्याने 100 रुपयापर्यंत रेट त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याहीपेक्षा पुढे रेट जर मिळाला त्याहीपेक्षा जास्त उत्पन्न अभिजित पाटील यांना मिळेल. मंडळी, तरुण शेतकऱ्याचा मुलगा आहे, शिकलेला मुलगा आहे. त्यांनी तरुण पिढीला एक सांगितलं, नवनवीन प्रयोग, हटके प्रयोग केले तर यश 100% मिळतं. आणि जे यश आज अभिजित पाटील यांना त्या ठिकाणी मिळाले. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन शेतीविषयक हटके बातम्या आपल्याला रोज पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.